नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे अमोल कोल्हेंचा। हे अमोल कोल्हे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या लहान पोरांनी सगळ्यांनी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं। त्याच्यामुळे अनेक लोकांना असं वाटत असेल मी म्हणतोय की अमोल कोल्हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मागचा खरा चेहरा नक्की काय आहे ना, याच्याविषयी आज आपण बोलणार आहे। अत्यंत घाणेरडं म्हणजे ते जे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या ना, अत्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठ्यांच्या संपूर्ण इतिहासाचा, छत्रपती घराण्याचा अपमान करणारा माणूस तर अमोल कोल्हे हे मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो। त्याचं कारण मी बोलूया, पुढे सविस्तर बोलूया। महत्त्वाचा विषय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अगदी संभाजी महाराजांची ती मालिका आली, आपण सगळ्यांनी पाहिली, ती अगदी घराघरापर्यंत पोहोचले। हे सांगणारे भूमिकेमध्ये जाणारे, छत्रपतींच्या भूमिकेमध्ये जाणारे, पैशासाठी फक्त जाणारे, कारण मी पुढे बोलतो तुम्हाला सगळं क्लिअर होईल नक्की काय आहे। पैशासाठी फक्त या भूमिका करणारे आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये कुठेतरी भावनिक गोष्ट टाकणारे अमोल कोल्हे, त्यांचा चेहरा काही वेगळाच सांगतो। हे अमोल कोल्हे दिसतायत बाहेरनं अशा, आणि मागं त्यांचं काय चाललंय नक्की, या सगळ्या गोष्टी तर खरोखर चीड आणणारे आहेत, एवढं मात्र नक्की। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अमोल कोल्हे औरंगाबादचे, ही व्हिडिओ पहिली पहा तुम्ही। औरंगजेबानी अगदी हाल करून आपल्या संभाजी महाराजांना आजही आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्या औरंगजेबाच्या नावाचं शहर, त्या नावाचा जिल्हा आणि त्या नावाचा महसूल विभाग अस्तित्वात आहे। पण तुमचे नेते शरद पवार साहेब हे कधी संभाजीनगर नाही, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना विनंती कराल का, तर तुम्ही त्यांना कधीतरी सांगाल का की तुम्ही संभाजीनगर उल्लेख करायला सुरुवात करा। हे नाव बदलल्यानं नेमकं काय साध्य होणार? हे काय बोलतात? औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर बोलण्याची गरज काय, करण्याची काय गरज काय, म्हणजे कोण बोलतंय? हे अमोल कोल्हे, याची जायला जगाला महाराष्ट्राला ज्ञान शिकवणारे हे, की कसं महाराजांचं मी शिकवण घ्यावी, कसं काय करावं। मी संभाजी महाराजांची भूमिका केली, स्वतःला जे तुम्ही छत्रपती स्वतःला महाराज समजताय ना, समजू नका, तुमची पात्रता देखील नाहीये त्यांच्या आजूबाजूला उभी राहण्याची। तुम्ही जे छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेत दाखवलंय ना, किंवा तुम्ही जे त्यांच्या भूमिकेत जाताय, संभाजी महाराज असते ना, त्या औरंगजेबाला तर मारून टाकलाच त्यांनी, पण तुमच्या सारख्यांना देखील तुमचा शिरच्छेद करून फेकून दिला असतं। असली दुटप्पी भूमिका घेणारे हे अमोल कोल्हे किती घातक आहेत महाराष्ट्रासाठी तुम्हाला अजून माहित नाहीये। म्हणजे जे अमोल कोल्हे जग महाराष्ट्राला ज्ञान देतात की मी महाराजांची भूमिका केली, मग विशाळगडाच्या सगळ्या मुद्द्यावरती काय तुमचं तोंड काय शिवून ठेवलं होतं का? शिवून ठेवलं होतं? म्हणजे तुम्ही जर छत्रपतींचा आदर म्हणताय की छत्रपती हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि मी कसा छत्रपतींचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवला, मग त्याच छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती जेव्हा जिहाद आणि सगळ्या गोष्टी होतात तेव्हा तुमचं तोंड गप्प का होतं? वफ बोर्डावरती तुमचं तोंड का गप्प होतं? म्हणजे आज शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना मानणारी लोक आहेत ना, या सगळ्या गोष्टीच्या विरोधातच उभे राहतील, कारण स्वतः छत्रपती या सगळ्या गोष्टीच्या विरोधातच होते। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्हाला माहिती आहे काय गोष्टीबद्दल? म्हणजे तुम्ही एकतर प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही त्या सगळ्या, मग ती लाडकी बहीण योजना असली तरी त्याच्यावरती देखील तुम्ही आक्षेप करताय, त्याच्यावर देखील तुमचं तोंड हे, म्हणजे तुम्ही द्या ना, मग तुम्ही द्या 1,500 रुपये तुम्ही द्या। 1,500 काय होतंय म्हणणाऱ्यांनो, तुम्हाला काय आहे ना, तुम्हाला ते 1,500ची किंमत नाही हो, पण एखाद्या गरीबाला 1,500 रुपये जरी मिळाले ना, घरातल्या दोघांना 3,000 रुपये गेले तरी त्या 3,000 रुपयामध्ये महिन्याचं राशन येतं, हे जरा तुमच्या सारख्या लोकांना कळणार नाही। तुम्हाला काय लाखो करोड रुपये तुमच्याकडे पडलेत, तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्ही जात असाल तर 10,000-20,000 हजाराचा किराणा माल घेऊन येत असाल, त्याच्यामुळे तुम्हाला त्या 2-3 किंमत समजणार नाही। त्याच्यामुळे तुमचा मेंदू तुमच्या जवळ ठेवा। पण ज्या काही भूमिकांमधून तुम्ही छत्रपतींचं नाव खराब केलंय ना, ही सगळ्यात धोक्याची, आणि खरोखर महाराष्ट्रानं ओळखावं की हा माणूस किती दुतोंडी आहे, मी ठामपणे सांगतो। आणि तुम्ही जर त्या भूमिका करताय ना, आणि त्या भूमिका करत असताना जर तुम्हाला त्यांचं आचरण घेता येत नसेल तर याच्या पुढे भूमिका करू नका, कारण तुमची गरज नाहीये। तुम्ही नाही केल्या तर ते काय कोणी साकारणार नाही असं नाहीये। त्याच्यामुळे राजकारणासाठी कसं, अगदी मी महाराजांची भूमिका केली, मी संभाजी महाराज साकारले, पण त्याच्या मागचा तुमचा चेहरा आम्हाला माहिती आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही। म्हणजे अगदी महाराष्ट्रातील संतांना नको ते बोलण्यापासून, त्यामुळे तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिकवू नका। आम्हाला उलट ती शिकवण माहिती आहे की आपल्या घरातल्या स्वकीय जे शत्रू आहेत, आपले जे शत्रू आहेत, आपल्या घरात राहणारे, त्यांचा पहिला शिरच्छेद करा, त्यांना पहिला हटवून टाका, हे आम्हाला त्यांची शिकवण माहिती आहे। त्याच्यामुळे तुमच्यासारख्या धर्मद्रोह्यांना, तुमच्यासारख्या छत्रपतींचा खरा अपमान करणाऱ्या, म्हणजे मागं राहायचं पडद्याच्या मागं, आणि तिथून अपमान कसा करता येईल हे तुम्ही जे केलंय ना, याला महाराष्ट्रातली जनता, याला हिंदू सगळी जनता तुम्हाला बरोबर उत्तर देईल। तुम्हाला 4-5 मतं काय पवार साहेबांची
लोकांच्या आशीर्वादानं मिळाली म्हणजे तुम्ही काय मोठे महाराजांना साकारणारे मोठे जसे काय तुमच्याशिवाय कोणी केलंच नसतं असं जर तुम्ही म्हणत असाल ना तर याच्या पुढे स्वीकारू नका, करू नका भूमिका, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही जे काही धर्मासाठी जे काही चुकीचं करताय ना मग ते प्रत्येक गोष्टीला त्या सगळ्यांची बाजू घेणं असो हे मात्र तुम्ही चुकीचं करताय एवढं लक्षात ठेवा. एवढं फक्त लक्षात ठेवा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. त्यामुळे जनतेनं या सगळ्या गोष्टीच्या मागचा चेहरा ओळखावा की हे नक्की काय आहेत, यांचा चेहरा नक्की काय आहे, कसा आहे. हे फक्त महाराजांच्या नावाखाली भावनिकतेच्या सगळ्या गोष्टी लोकांकडून घेत आहेत पण बाकीच्या कुठल्या विषयांवरती महाराजांच्या यांची वाचा फुटत नाही फुटत. मग तुमच्यात हिंमत आहे ना, हिंमत तुमच्यात, तर महाराजांचे सगळे गड किल्ले जे सगळे जिहाद्यांनी भरून काढलेत ना, हिंमत असेल ना तर ते सगळं काढून टाका. बघायचं आहे आम्हाला तुमच्यात किती दम आहे. तुम्ही मानता ना महाराजांना मग काढून दाखवा सगळ्या गोष्टी. बस एवढंच आम्हाला फक्त तुम्हाला सांगायचं.